Hi guys, this is Tushar Jadhav. मी बेसिकली माझं इंट्रोडक्शन देतो. मी ॲज अ डेटाबेस डेव्हलपर वर्क करत आहे पास्ट 4+ इयर्स. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की जेवढे पण स्टुडंट आहेत, एम्प्लॉईज आहेत, जे इंडस्ट्रीमध्ये वर्क करत आहेत, डेटाबेस डेव्हलपर किंवा फुल स्टॅक डेव्हलपर, त्यांना सिक्वलचं नॉलेज व्हावं. ह्यामध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स सिक्वलचे कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. सो तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करू शकता. जर तुमची चांगला प्रतिसाद भेटला तर आपण माझे जेवढे पण कलिग्स आहेत त्यांना आपण त्यांचे इंटरव्ह्यू घेऊ शकतो आणि तुम्हाला त्याबद्दलचं इंडस्ट्री नॉलेज पण शेअर करू शकतो. तर हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. चॅप्टर 1 मध्ये आपण RDBMS कन्सेप्ट डिस्कस करणार आहे. डेटाबेस इज द प्लेस ऑफ स्टोरेज of the data in the form of tables. Data means information which is useful. A database is also collection of one or more tables. Basically database मध्ये आपण स्टोअर करतो टेबल्स, व्ह्यूज, स्टोअर प्रोसिजर्स, फंक्शन. डेटाबेस मध्ये दोन टाईप असतात, एक युजर डेटाबेस असतो आणि एक सिस्टम डेटाबेस असतात. सिस्टम डेटाबेस मध्ये आपण मोस्टली वर्क करत नाही. युजर डेटाबेस मध्ये आपण डेटा क्रिएट करून आपलं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन बनवतो. सिक्वल हे बेसिकली एक लँग्वेज आहे जे आपण कम्युनिकेशनसाठी यूज करतो डेटाबेसमध्ये. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्ही ॲक्सेस किंवा कम्युनिकेशनसाठी डेटाबेससाठी यूज केला. सिक्वेल सिक्वल सर्व्हर इज अ डेटाबेस. सिक्वल सर्व्हर हे डेटाबेस आहे. ठीक आहे, डेटाबेस सारखं ॲप्लिकेशन आहे ज्याच्यामध्ये सिक्वल ही लँग्वेज यूज केली जाते. ठीक आहे, सिक्वल इट इज नॉट केस सेन्सिटिव्ह, बट ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट कॉलम किंवा वेअर कंडिशनमध्ये कॉलम यूज करता ते केस सेन्सिटिव्ह नाही आहे. बट ज्यावेळी तुम्ही सिलेक्टमध्ये किंवा वेअर कंडिशनमध्ये व्हॅल्यू असाइन करता त्यावेळी ते केस सेन्सिटिव्ह आहे. ते आपण इन डेप्थ डिस्कस करणार आहे ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये. ठीक आहे, टेबल इज अ कलेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. ठीक आहे, कॉलम्स असेल इज अ इंटरसेक्शन ऑफ रोज अँड कॉलम्स. कॉलम्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फील्ड ॲट्रिब्यूट. अ रेकॉर्ड इज ऑल्सो कॉल्ड ॲज रो टपल. ठीक आहे, नोट if we install any Note: if we install any of the database related software, we can create our own database. त्यामध्ये आपण आपलं ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. त्यामध्ये टेबल्स स्वतःची क्रिएट करू शकतो आणि डेटा स्टोअर करू शकतो. When we install any database, a part of the hard disk will be designed. When we install any database, त्यामधलं जे स्टोरेज असतं ते हार्ड डिस्क किंवा क्लाउडवर आपण स्टोअर करू शकतो. त्याचा बॅकअप पण क्रिएट करून DCDR ॲक्टिव्हिटी करू शकतो. ठीक आहे, ज्याच्यामुळे जर तुमचं ॲप्लिकेशन बंद पडलं तरी तुम्हाला बॅकअप राहू शकतो. डेटाबेस कॅन ऑल्सो कंटेन अदर डेटाबेस ऑब्जेक्ट लाईक व्ह्यूज, इंडेक्स, स्टोअर प्रोसिजर, फंक्शन, ट्रिगर. हे आपण डिस्कस करणार आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये. सम ऑफ द डेटाबेस सॉफ्टवेअर लाईक ओरॅकल, सिक्वल सर्व्हर, MySQL, पोस्टग्रे हे आहे. Relationship. A relationship is an association between any two tables which preserve data integrity. Relationship helps to prevent the incorrect data in child tables. Once the relationship is created, one table become master and other one is child table. ठीक आहे, जर तुम्हाला रिलेशनशिप बिल्ड करायचं असेल तर तुम्हाला दोन टेबल लागतात. एक तुमचं मास्टर टेबल असतं, एक चाइल्ड टेबल असतं. त्यामध्ये मास्टर टेबलमध्ये तुम्ही प्रायमरी की यूज करता आणि चाइल्ड टेबलमध्ये ॲज अ फॉरेन की तुम्ही वर्क करता. ठीक आहे, अँड मास्टर टेबलमध्ये तुम्ही फ्रिक्वेंटली डेटा चेंज करत नाही. चाइल्ड टेबलमध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शनल डेटा इन्सर्ट करता. सो तुम्ही त्यामध्ये फॉरेन की यूज वगैरे करून डेटा इन्सर्ट करू शकता. DBMS and RDBMS. DBMS stand for Database Management System. RDBMS stand for Relational Database System. DBMS मध्ये for Fox DBS आणि RDBMS मध्ये Oracle, SQL Server, MySQL हे आपण चेक करणार आहे, म्हणजे डिस्कस करणार आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये.
DBMS and RDBMS. DBMS stand for DBMS and RDBMS. DBMS and RDBMS. DBMS stand for Database Management System. DBMS is database software which allows to store data in the form of tables. ठीक है. RDBMS म्हणजे काय? Relational Database Management System. RDBMS also database software which facilitates to handle more data volume. यामध्ये जास्त डेटा स्टोअर केला जातो आणि रिलेशनशिप बिल्ड केला जातं फ्रॉम वन और मोर टेबल्स. ठीक आहे. एक्झाम्पल DBMS फॉक्स प्रो, फॉक्स बेस, DBS. ठीक आहे. एक्झाम्पल RDBMS ऑरेकल, SQL सर्व्हर, MySQL हे आपण डिस्कस करणार आहे आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये. ठीक आहे. कन्स्ट्रेंट हा DBMS मधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ज्यामध्ये आपण डेटा इंटिग्रिटी मेंटेन ठेवतो. जर तुमचा डमी डेटा इन्सर्ट होत असेल किंवा जे हेवी डेटा असेल तर त्यावेळी कन्स्ट्रेंट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट मध्ये येतो. जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये वर्क करता तर तुम्हाला कन्स्ट्रेंट हा कन्सेप्ट माहीत असला पाहिजे. Constraint is a condition which restricts the data, invalid data in the table. Constraint can be provided for a column of a table. ज्यावेळी तुम्ही टेबल क्रिएट करता त्यावेळी कॉलम त्यावेळी कन्स्ट्रेंट आपण असाइन करतो. टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट नॉट नल, युनिक, प्रायमरी की, फॉरेन की, कन्स्ट्रेंट असं आहे. ठीक आहे. नल म्हणजे काय? नल इज नथिंग. इट इज नायदर झिरो और ब्लँक स्पेस. इट इज नॉट ऑक्युपाय एनी स्पेस इन द मेमरी. Two nulls are never same in a oracle. ठीक आहे. नल रिप्रेझेंट अननोन व्हॅल्यू. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही अरिथमॅटिक ऑपरेशन करता त्यावेळी तुम्हाला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन यूज करताय किंवा मल्टिप्लिकेशन करताय. जर तुम्ही नल सोबत केला तर इज इक्वल टू नलच व्हॅल्यू येणार. त्यासाठी तुम्ही इज नल किंवा कोलिस फंक्शन यूज करून ते हँडल करू शकता. बाय डिफॉल्ट ज्यावेळी तुम्ही टेबलमध्ये कॉलम ॲड करता त्यावेळी डिफॉल्ट व्हॅल्यू त्याला नल असाइन असते. ठीक आहे. Not null. Not null will ensure at least some value should be present in a column. त्यावेळी तुम्ही not null हा कन्स्ट्रेंट यूज केला जातो. युनिक म्हणजे काय? जर तुम्हाला डेटा डुप्लिकेट नाही पाहिजे त्यावेळी युनिक कन्स्ट्रेंट यूज केला जातो. ठीक आहे. आपण कॉलम क्रिएट करतो त्यावेळी मल्टिपल युनिक कन्स्ट्रेंट यूज करू शकता. सेम ॲज इट नॉट नल. नलसाठी मल्टिपल कॉलमसाठी आपण हे कन्स्ट्रेंट यूज करू शकतो. प्रायमरी की. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ नॉट नल अँड युनिक. एका टेबलमध्ये एकच प्रायमरी की अलाव असते. प्रायमरी की इट इज आयडेंटिफाय युनिकली रेकॉर्ड्स. ठीक आहे. क्रिएशन ऑफ प्रायमरी की इट इज नॉट मॅन्डेटरी बट हायली रिकमेंडेड असतं ज्यावेळी टेबल क्रिएट करतो. बिकॉज जर तुम्ही प्रायमरी की क्रिएट करता त्यावेळी बाय डिफॉल्ट तुम्हाला इंडेक्स त्यावर क्रिएट करून भेटते. ठीक आहे. नंतर फॉरेन की. फॉरेन की इट क्रिएट रिलेशन बिटवीन एनी टू टेबल्स. ठीक आहे. फॉरेन कीला रेफरन्शियल इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट असंही बोललं जातं. फॉरेन की इज क्रिएटेड ऑन चाइल्ड टेबल. ठीक आहे. फॉरेन की मध्ये आपण नल किंवा डुप्लिकेट व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. एका टेबलमध्ये मल्टिपल फॉरेन की असू शकतात. ठीक आहे. आणि प्रायमरी की हे मास्टर टेबलवर असतं. फॉरेन की तुमचं चाइल्ड टेबलवर असतं. ठीक आहे. Constraint. It is used to provide additional validation as per customer requirement. जर तुम्हाला प्रोसिजर बनवता त्यावेळी तुम्हाला व्हॅलिडेशन लावावं लागतं. सो तुम्हाला ते अवॉइड करण्यासाठी ज्यावेळी तुम्ही टेबल क्रिएट करताय, व्हॅल्यू इन्सर्ट करताय त्यावेळी चेक कन्स्ट्रेंटचा यूज करून व्हॅल्यू स्टोअर करू शकता. जस्ट लाईक जर तुम्हाला कमिशन 1000 किंवा 500च्या आतमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही चेक कन्स्ट्रेंट यूज करू शकता. सॅलरी तुम्हाला ग्रेटर दॅन 0 पेक्षा जास्त पाहिजे तर तुम्ही चेक कन्स्ट्रेंट यूज करू शकता. या डायग्राम मध्ये एक छोटंसं डिस्क्रिप्शन सांगतो. ही डिपार्टमेंट टेबल आहे आणि ही एम्प्लॉई टेबल आहे. डिपार्टमेंट टेबल मध्ये ही प्रायमरी की आहे आणि एम्प्लॉई टेबल मध्ये ती फॉरेन की ॲज अ वर्क करते. बट एम्प्लॉई नंबर हे ते प्रायमरी की एम्प्लॉई टेबलचं आहे. ठीक आहे. आणि प्रायमरी की ही मास्टर टेबलमध्ये जास्त यूज केले जाते आणि फॉरेन की हे चाइल्ड टेबलमध्ये यूज करते ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनल डेटा असतो. नॉट नल म्हणजे काय? याच्यामध्ये एक पण व्हॅल्यू नल नसतं. ठीक आहे. चेक कन्स्ट्रेंट यूज केला आहे फॉर सॅलरी म्हणजे सॅलरी जर ग्रेटर दॅन 0 पाहिजे असेल तर चेक कन्स्ट्रेंट इथे यूज केला आहे. ठीक आहे. एका टेबलमध्ये एक नल व्हॅल्यू अलाव असते जे युनिक कन्स्ट्रेंट आहे. ठीक आहे.
नल म्हणजे तुम्ही इथं नल व्हॅल्यू इन्सर्ट करण्याची परमिशन देता. हे होतं बेसिक RDMS कन्सेप्टचा व्हिडिओ. असेच आपण सिक्वलचे अजून व्हिडिओ बनवणार आहे. सो तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करू शकता फॉर मोर सच कंटेंट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करू शकता. जर तुमचे डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्येही विचारू शकता. आपण ट्राय करू की जेवढे आपल्याला कमेंट्स येतील त्याची आन्सर करण्याचा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.